बातमी आझाद मैदानातल्या शिक्षकांच्या आंदोलनासंदर्भातली तर 2024 मध्ये जो निर्णय शासन निर्णय घेण्यात आला होता आणि अंशतः अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्यानं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तर आता या प्रकरणी लवकरात लवकर या निर्णयाची पूर्तता करावी आणि या प्रकरणाचा या निर्णयाचा GR काढून लवकरात लवकर या निर्णयाचं अनुपालन करावं या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आंदोलनस्थळी जात शिक्षकांची भेट घेतली। सरकारनं आज या संदर्भातला GR काढावा अशी मागणी शरद पवार करतात। तर शिक्षकांना सन्मान मिळावा ही भूमिका असल्याचं पवार यांनी म्हटलंय। तर विजय वडेट्टीवार हे सुद्धा या आंदोलनस्थळी गेले होते। न्याय मागणीसाठी जिल्ह्यामध्ये थोडा संघर्ष करण्याची आज वेळ आलेली आहे। शासकीय कर्मचारी शासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राच्या प्रशासनाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। त्यांना सन्मानाने जगण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। प्रशासकीय सेवेचं काम असेल, जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे। आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये ते शैक्षणिक क्षेत्र असो, प्रशासकीय क्षेत्र असो, तिथे जेव्हा असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायलाच हवी। पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांना गुरु कोण दिल्लीत त्यांचे बसलेत आणि त्या गुरुच्या आज्ञा पाळून आपल्यावरती अन्याय चाललेला आहे। तुम्ही इकडे व्यथा मांडायला आलेत, बाजूला गिरणी कामगार बसलेत। एकूणच काय की महाराष्ट्रामध्ये जो भूमिपुत्र आहे, मराठी माणूस आहे, त्याला चिरडून टाकण्याचा विडा या दिल्लीच्या गुलामाने इथे घेतलेला आहे। आणि आपण सगळे मिळून जर का एकवटलो तर याने एकच धडा असा शिकूया की पुन्हा हे वळवळ करायला महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहणार नाही। दरम्यान शिक्षकांचं हे आंदोलन नेमकं का सुरू आहे या संदर्भात मागणी काय आहे त्यांची ही सगळं जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यातील अंशतः विना अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात येतं। तर या मागणीसाठी 1 ऑगस्ट 2024ला राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात आली होती। दरम्यान विविध ठिकाणी राज्यात आंदोलनं सुरूच होती। सर्व शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याची मागणी मंत्रिमंडळाकडून मान्य करण्यात आली। तर विना अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्यानं अनुदान देण्यात येईल असा शासन निर्णय घेण्यात आला 2024 साली। मात्र 2 अधिवेशनं झाली तरीही शासन निर्णयाची अंमलबजावणी काही झाली नाही।